पुन्हा एकदा मी मानवी हक्क संरक्षण आपल्या या कार्यशाळेमध्ये सगळ्यांचं परत एकदा मी स्वागत करतो. मधीच आपला टायमिंग संपल्या कारणानं पहिली लिंक आपली हे झाली आणि आता आपण दुसऱ्या पार्टमध्ये आलेलो आहोत त्याच्या. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या या प्रशिक्षणाची पुन्हा एकदा सुरुवात करतोय. ही सुरुवात करत असताना आपल्या काही जॉइन होण्याला काही ना अडचणी येत आहेत. आपण सगळ्यांना जॉइन करतोय 2 मिनिट फक्त. सर तुमचा व्हिडिओ दिसत नाही. हो, करतो मी चालू करतो. करा निवांत. रवींद्र सरांना काहीतरी अडचण येते, ते जॉईन झालेले नाहीत आणखी. इथं जॉईनिंग दाखवते पण ते जॉईन झालेले दिसत नाही. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या मूळ मुद्द्याकडे येतोय. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993च्या कलम 8 प्रकरण 8 मधील आपण कलम 36(1) हे पाहत आहोत. आयोग त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने रितसर गठीत करण्यात आलेल्या राज्य आयोगासमोर किंवा कोणत्याही अन्य आयोगासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही बाबीच्या प्रकरणाची चौकशी करणार नाही. याचा अर्थ काय की आपण ज्यावेळेस मानवी हक्क आयोगाकडे तक्रार कराल, ती तक्रार ज्यावेळेस अन्य आयोगाच्या कुठल्या प्रकरणाशी संबंधित असेल आणि त्याची कुठल्या आयोगाच्या समोर चौकशी चालू असेल, तर अशा प्रकरणाची मानवी हक्क आयोग दखल घेणार नाही किंवा त्याची सुनावणी त्याच्या समोर करणार नाही. याच्या पोट कलम 2 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आयोगाकडे ज्यावेळेस तुम्ही तक्रार करता, तर ती तक्रार ही गुन्हा घडल्यानंतर किंवा अपराध घडल्यानंतर ती अपराध 1 वर्षाच्या आतमध्ये जर ती तक्रार मानवी हक्क आयोगाकडे दाखल केली, तरच अशा तक्रारीची चौकशी मानवी हक्क आयोग करेल. 1 वर्षानंतर जर त्या प्रकरणाची चौकशी तुम्ही करायची केली, तक्रार केली गुन्हा घडलेलीची, तर त्याची दखल मानवी हक्क आयोग घेणार नाही. हे या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता कलम 37 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत केले असले तरी शासनाने तसे करणे आवश्यक आहे असे वाटल्यास शासन मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे निर्माण होणाऱ्या अपराधाच्या अन्वेषणाच्या व खटल्याच्या प्रयोजनासाठी त्यास आवश्यक वाटतील अशा अधिकाऱ्याची मिळून बनलेली एक किंवा विशेष अन्वेषण अशी प्रक्रिया गठीत करील. याचा अर्थ काय होतोय? कलम 37 मध्ये काय सांगितले पुन्हा एकदा आपल्याला मी सांगतोय की त्यावेळी माईक कुणाचं तरी चालू आहे, मध्ये डिस्टर्ब होतोय. माईक कुणाचा कृपया चालू असेल तर बंद करावा. माईक बंद करावा कृपया प्लीज. मी तिथं माईक बंद करतो. कलम 30 मध्ये जी नमूद केलेली तरतूद आहे ती आपल्याला सांगतोय त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काही अंतर्भूत केले असले तरी शासन तसे करणे आवश्यक असे वाटेल शासनास, त्या शासन मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे निर्माण होणाऱ्या अपराधाच्या अन्वेषणाच्या व खटल्याच्या प्रयोजनासाठी त्या आवश्यक वाटतील अशा पोलीस अधिकाऱ्याची मिळून बनलेली किंवा एक असे विशेष अन्वेषण अशी एक आयोग असा गठीत करील. याचाच अर्थ कमिटी अशी गठीत करेल. याचा अर्थ असा होतो की एखाद्या चौकशीच्या समित्याने जर कुठल्या कायद्यात काही जरी नमूद केलेलं असेल, तर आयोगाच्या शिफारशीप्रमाणे एका मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या संबंधाने जर आयोगाला वाटलं, तर आयोग त्या पद्धतीने एक पोलीस अधिकारी असेल किंवा अन्य राज्य शासनाचा कोणी जो सुचवलेला असेल आयोग वाटेल असं, अशा व्यक्तीची कमिटी नियुक्त करेल एखाद्या अपराधाच्या चौकशीबाबत, असं या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता 38 जी कलम आहे मानवी हक्क आयोगाच्या मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधलं, त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या अधिनियमास किंवा कोणत्याही नियमास किंवा त्या खाली करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशात अनुलक्षण
अनुरक्षण केंद्र सरकार किंवा राज्य शासन, आयोग किंवा राज्य आयोग किंवा त्याचा कोणताही सदस्य किंवा केंद्र सरकार किंवा राज्य शासन किंवा राज्य आयोग किंवा राज्य आयोगाच्या निर्देशानुसार काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती यांनी सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करावयाच्या उद्देशित असलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात किंवा केंद्र सरकार किंवा राज्य शासन, आयोग किंवा राज्य आयोग यांनी किंवा त्यांच्या प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या कोणत्याही अहवालाच्या, कागदपत्राच्या किंवा कारवाईच्या संबंधात त्यांच्या विरोधात कोणताही दावा किंवा इतर कायदेशीर कारवाई दाखल केली जाणार नाही. हे कायद्यातली तरतूद आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधल्या कलम 38 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या अधिनियमातील किंवा कोणत्याही नियमास किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशास अवलक्षण अनुसरून केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा शासन किंवा आयोग किंवा राज्य आयोग किंवा त्याचा कोणताही सदस्य किंवा केंद्र सरकार किंवा राज्य शासन किंवा आयोगाचा कोणताही कोणाच्याही आदेशानुसार काम करणारी कोणतीही व्यक्ती यांनी सद्भावनापूर्वक केलेल्या किंवा त्याच्या उद्देशित असलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात किंवा केलेल्या कोणत्याही अहवालाच्या, कागदपत्राच्या कारवाईच्या संबंधात त्याच्या विरुद्ध कोणत्याही दाद किंवा इतर कायदेशीर कारवाई करता येणार नाही. म्हणजेच आयोगाच्या सदस्यांनी जर एखादा अहवाल तयार केलेला असेल, त्याच्या विरुद्ध कुठला आदेश दिलेला असेल, तर त्या आदेशाच्या किंवा त्या अहवालाच्या प्रती त्यांनी चुकीचा आदेश दिलाय किंवा त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय किंवा अशा त्याच्या सद्भावना कृतीच्या संदर्भात त्याचा अन्वय अर्थ लावून त्याच्या विरुद्ध कायदेशीर दाद मागता येणार नाही, ही या कलमातली तरतूद आहे. आता कलम 39 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आयोग किंवा राज्य आयोग याचा प्रत्यक्ष सदस्य आणि आयोगाचा किंवा राज्य शासन, राज्य आयोगाचा यांच्याकडून सदस्य व अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या किंवा प्राधिकृत करण्यात आलेल्या लोकसेवकाने असे असलेल्या प्रत्येक अधिकारी किंवा भारतीय दंड संहिता 1860च्या 45व्या भागातल्या याच्या कलम 21च्या अनुसार लोकसेवक असले असे मानण्यात येईल. म्हणजे राज्य मानवी हक्क आयोग असू द्या किंवा केंद्र सरकारच्या केंद्रीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कुठले जे सर्व कर्मचारी आहेत किंवा त्याचे सदस्य आहेत किंवा त्याच्या आधिपत्यात काम करत असणारे कोणतेही कर्मचारी आहेत, हे 1860च्या कलम 45च्या भाग 45च्या कलम 21 अनुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल, असं या कायद्यातली तरतूद सांगते. आता कलम 40 याच्या संबंधाने जी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये कलम 40(1) मध्ये अशी तरतूद केलेली आहे की केंद्र सरकारला या अधिनियमाची प्रयोजन पार पाडण्यासाठी या अधिसूचनेद्वारे नियमित केंद्र सरकारचा नेम करता येतील. म्हणजे या अधिनियमाच्या संबंधाने केंद्र सरकारला अधिनियमाचे प्रयोजन पार पाडण्यासाठी वेगळ्या काही तरतुदी करायच्या असतील किंवा वेगळे काही नियम करायचे असतील तर ते नेम केंद्र सरकारला करता येतील. हे कलम 40(1) मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर 40(2) मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की विशेषतः आणि पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणास बाधा न आणता अशा नियमामध्ये पुढील पैकी सर्व किंवा कोणत्याही कार्यासाठी उपलब्ध करण्यात येतील. त्यापैकी एक आहे ते म्हणजे कलम 8 अन्वये सदस्याची वेतन, भत्ते आणि सेवेचे इतर अटी शर्ती. त्याच्यामध्ये दुसरं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे कलम 11 अन्वये पोट कलम 3 मध्ये आयोगाकडून इतर प्रशासकीय व तांत्रिक वैज्ञानिक कर्मचारी यांच्या आधिक्याने नियुक्त करण्यात येतील त्या अटी आणि अधिकारी व इतर कर्मचारी व इतर भत्ते या संबंधाची तरतूद आहे. कलम 13 व पोट कलम 1च्या खंड 1 मध्ये दिवाणी न्यायालयाचे कोणतेही व इतर अधिकार विहित करणे आवश्यक असेल ते अधिकार. आणि त्याचबरोबर ती पुढच्या कलमामध्ये पोट कलमामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आयोगाने लेखा वार्षिक विवरण ज्या नमुन्यात तयार करावायचे असते तो नमुना आणि विहित करावयाच्या इतर कोणत्याही अन्य बाबी या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत, ह्या संबंधीचे जे नियम आहेत, या संबंधीचे जे काही प्रयोजन करायचे आहेत, या सर्व प्रयोजन
केंद्र सरकार याच्यामध्ये बदल करू शकेल, त्या त्या प्रयोजनाप्रमाणे त्याचे नेमून देईल आणि ते आयोग त्या पद्धतीने त्या केंद्र सरकारच्या नियमाचं पालन करेल. हे कलम याच्यामध्ये तरतूद करण्यात आले. म्हणजे आयोगाचे जे कर्मचारी असतील, जे सदस्य असतील किंवा जे काही नियुक्त करण्यात अन्य आयोगाला आवश्यक वाटणारे मनुष्यबळ असेल, अशा मनुष्यबळाच्या ज्यांचे वेतन असतील, भत्ते असतील किंवा इतर खर्च असेल, या खर्चाच्या संबंधाने त्याच्या वार्षिक अहवालाच्या प्रयोजनाच्या संबंधाने जे काही नेम राज्य शासन किंवा केंद्र सरकारला करायचे असतील ते हे नेम करू शकेल, हे कायद्यातली तरतूद या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आता याच्या पोट कलम 3 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या अधिनियमाखाली केलेले प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ते एका संमतीने बनलेल्या अथवा 2 किंवा अधिक कमवर्ती स्रोत मिळून बनलेल्या अशा एकूण 30 दिवसाच्या कालावधीकरिता असताना ठेवला जाईल आणि पूर्व स्रोताच्या किंवा कमप्रवृत्तीच्या स्रोताच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर त्या नियमात कोणतेही अपरिवर्तन सभागृहाचे मताधिक्य झाले तर त्यानंतर ते नेम अशा पारित रूपात परिपत्रक निघेल किंवा यथास्थित मूळचे परिणामकारक होणार नाही. यथास्थित अशा कोणत्याही परिणामामुळे किंवा शून्य कारणामुळे तत्पूर्वी त्या नियमात करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेला बाधा आणणार नाही. म्हणजे या संबंधीचे जे नियम तयार होतील या संबंधाची ही तरतूद आहे आणि ही तरतूद करत असताना विधिमंडळाच्या सदस्यांनी किंवा संसदेच्या सदस्यांनी बहुमताने जे ठराव पार करीत असतील ते पार केल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी आदेशाद्वारे केली जाईल, ही या ठिकाणी या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता कलम 40 क या कलमामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की नेम करण्याच्या अधिकारात असे मूलभूत प्रभावाने नेम किंवा त्यापैकी कोणतेही नेम या अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता मिळण्याच्या दिनांक नेम करण्याची पूर्वीच्या नसलेल्या दिनांकापासून भूलतक्षी प्रभावीपणे याच्या अधिकाराचा अंतर्भाव असेल, परंतु अधिकार ज्या व्यक्तीला तो नेम लागू होतो अशा एखाद्या व्यक्तीच्या हितसंबंधात जेणेकरून बाधा येणार नाही अशा भूलपक्षी प्रभाव त्या निरोपास देण्यात येणार नाही, असं या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. याचाच अर्थ ज्यावेळेस एक नेम तयार होतात आणि राष्ट्रपती त्याच्यावरती सही करतात आणि ते नेम लागू होतात, ते नेम लागू करत झाल्यानंतर त्या अधिकाराचा पूर्वलक्षी म्हणजे किंवा त्याच्या अगोदरच्याला लागू होणार का, की जेव्हापासून नेम लागू झालेला आहे की जेव्हापासून सही केलेली आहे तेव्हापासून पुढे तो नेम लागू राहील, त्याच्या अगोदर तो नेम लागू राहणार नाही, हे या कलमातली तरतूद आपल्याला सांगते आहे. आता कलम 41 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की राज्य शासनाला अधिनियमाचे प्रयोजन पार पाडण्यासाठी अधिसूचनेद्वारे राज्य शासनाचा नियमित करतील. जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला वरती जी कलम पाहिलेलं आहे तेच कलम पुढे आपल्याला सांगते. आणि विशेष आणि पुरोगामी अधिकाराच्या सर्वसाधारण कक्षेत बाधा न येता अशा नियमामुळे पुढील पैकी सर्व कोणतेही बाबीसाठी उपलब्ध करता येतील. जे वरती आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियमाची तरतूद पाहिलेली आहे तेच नियम राज्य मानवी हक्क आयोगाच्या नियमाप्रमाणे दाखवलेले आहेत, तर तेच लागू राज्य मानवी हक्क आयोगाला पण लागू आहेत. आणि त्याच संबंधाने पुढील तरतूद अशी सांगते की कलम 26 अन्वये सदस्याची वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती, त्याचबरोबर ती कलम 27 अन्वये पोट कलम 3 अन्वये राज्य आयोगाकडून इतर प्रशासकीय व तांत्रिक वैज्ञानिक कर्मचारी वर्ग यांच्या अधिनित्य नियुक्त करण्यात येईल त्या अटी आणि अधिकारी व कर्मचारी या वर्गांची वेतन भत्ते. म्हणजेच राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांची जी काही वेतन भत्ते असतील किंवा अन्य कर्मचारी असतील या संबंधाचे नेम करण्याचे ते ठरवण्याचे हे राज्य शासनाला अधिकार आहेत आणि राज्य शासन या संबंधाने नेम तयार करेल आणि ते आयोगाच्या सर्व कर्मचारी अधिकारी आणि सदस्यांना ते लागू राहतील, हा त्याचा अर्थ या कलमानं होतोय आणि ह्याची प्रयोजन या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये पोट कलम 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य शासनाने या कलमाच्या अधीनतेने केलेल्या प्रत्येक नेम करण्यात आल्यानंतर किंवा केल्यानंतर जेथे राज्य विधिमंडळ 2 सभागृह असेल तेथे त्या विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे
किंवा तसे विधिमंडळ एका सभागृहाचे असेल तेथे त्या सभागृहामध्ये ठेवण्यात येईल. म्हणजेच जे नेम राज्य शासन करेल ते नेम हे विधिमंडळातून पारित केलेले पाहिजेत आणि या नियमांचे विधिमंडळातून पारित झाले पाहिजेत. हे या कलमातली तरतूद आहे. ज्या ठिकाणी 2 सभागृह आहेत म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला विधिमंडळ आणि विधानसभा हे 2 सभागृह दिसतात. त्याच पद्धतीने त्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर हे नेम या ठिकाणी लागू होतात. आता पुढच्या कलमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे, की या कलमाने काढण्यात आलेला प्रत्येक आदेश तो काढल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर संसदेच्या सभागृहासमोर ठेवण्यात येईल. म्हणजेच राज्य शासनाने या संबंधाने कुठल्याही मानवी हक्क आयोगाच्या सदस्याच्या वेतन भत्त्या संबंधीच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत किंवा असे कुठले आदेश काढलेले आहेत, या आदेशाला मंजुरी घेण्यासाठी शासन हे विधिमंडळाच्या पटलावरती ते ठेवेल आणि त्याला लवकरात लवकर सभागृहापरिषदेत ठेवून त्याची मंजुरी घेईल. हे पोट कलम 2 सांगते. आणि शेवटचं कलम आपल्याला जे मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधलं आहे, हे शेवटचं कलम असं नमूद करण्यात आलेलं आहे की मानवी हक्क संरक्षण आदेश 1993 चा या आदेशाद्वारे निरसन आणि निरीक्षित करण्यात आलेला आहे. असे निरीक्षण झाले असले तरी उक्त आदेशान्वये केलेली कोणतीही किंवा केलेली कोणत्याही कारवाई या अधिनियमाच्या तत्सम उपनिविदेच्या केल्याचे किंवा कारवाई केल्याचे मानण्यात येईल. हे आता इथून पुढे हा आदेश लागू झालेला आहे. हे कलम या पद्धतीने सांगतंय आणि या संबंधाने झालेल्या सर्व कारवाई ही या अधिनियमाला बांधीन असेल असंही या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपण मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 हा गेल्या 4 दिवसापासून या कलमामध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम या कलमामध्ये असणाऱ्या तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत. या मानवी हक्क संरक्षण अधिनियमाच्या तरतुदी पाहत असताना आपण सुरुवातीला मानवी हक्क आयोगाची रचना कशी असते, त्याचे सदस्य कोण असतात, या सदस्याची निवड समिती कोण असते, त्याची निवड समिती कुणाद्वारे केली जाते आणि त्यांची निवडपत्र त्यांना कोण देतं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आणि राज्य मानवाधिकार आयोगाचे या दोन्हीच्याही तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत. याचबरोबरती राज्य मानवी हक्क आयोगाचे अधिकार काय असतील, त्याची तपास यंत्रणा कशी असेल, राज्य मानवी हक्क आयोग त्याच्याकडे आलेल्या तक्रारीची निरसन कसे करेल, त्याला कुठली कारवाईचे अधिकार देण्यात आलेले आहेत, राज्य मानवी हक्क आयोगाचे जे सदस्य असतील किंवा आयोगाचे अध्यक्ष असतील, या अध्यक्षांना जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. याचबरोबरती या मानवी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये आपण जिल्ह्याच्या ठिकाणी सत्र न्यायालयाला मानवाधिकार न्यायालय असल्याचं कायद्यात घोषित केलेलं आहे. या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत. या राज्य मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या खर्चाचा लेखाजोखा, त्यांचे वेतन भत्ते, त्याचं संपूर्ण लेखापरीक्षण कसं केलं जाईल, या संबंधीच्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबरती राज्य मानवी हक्क आयोग असू द्या किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असू द्या, या तक्रारीच्या निमित्तानं त्यांच्याकडे आलेल्या प्रकरणाची सहपरीक्षा झाल्यानंतर त्यांनी केलेल्या शिफारशी, ह्या शिफारशी कशा पद्धतीने लागू केल्या जातील आणि केंद्र आणि राज्य सरकार त्या कशा अंमलात आणतील, या संबंधीच्या असणाऱ्या कायदेशीर तरतुदी याच्याही आपण या कलमामध्ये असणाऱ्या माहिती या अधिनियमातून आपण पाहिलेली आहे. याचबरोबरती राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग यांचे जे त्यांच्याकडे वर्षभरात आलेली जी प्रकरणं आहेत, या प्रकरणाच्या निमित्तानं त्यांनी केलेले आदेश, त्यांनी केलेल्या शिफारशी, या संबंधीच्या सर्व शिफारशी याचा वार्षिक अहवाल हे संसदेसमोर ठेवला जाईल, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये. मग ते केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहामध्ये तो ठेवला जाईल आणि त्यातल्या त्यांनी केलेल्या शिफारशी कुठल्या मान्य केल्या आहेत आणि कुठल्या मान्य केल्या नाहीत आणि मान्य न करण्याची कारणं काय आहेत, हे संसदेमध्ये चर्चा करून त्या कारणाची स्पष्टीकरण संसदेमध्ये दिलं जाईल आणि ते स्पष्टीकरण जाहीर केलं जाईल. या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदीही आपण या कायद्यामध्ये पाहिलेल्या आहेत. मुळातच मित्रांनो, मानवी हक्क संरक्षण अधिनियम हा खऱ्या अर्थानं
मानवाच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करणारा, मानवी हक्कांच्या उल्लंघनासंबंधी घडणाऱ्या घटनांची चौकशी करणारी अशी एक न्याय प्रणाली अशी एक यंत्रणा आहे, जे आपल्याला घटनात्मक तरतुदींनी तयार झालेला ही एक यंत्रणा आहे आणि याला घटनात्मक पद्धतीचे अधिकार आहेत. आणि या अधिकाराप्रमाणे त्यांच्याकडे उल्लंघनाच्या झालेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे अधिकार या मानवाधिकार आयोगाला आहेत. या संबंधीच्या आपण संपूर्ण तरतुदी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या संबंधाने आपल्या काही शंका असतील, आपल्या बाबतीत आपल्याला याबाबतची काही चर्चा करायची असेल, तर या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण या संबंधाने चर्चा करूयात. कुणाचे प्रश्न असतील तर आपण याच्या संबंधाने चर्चा करूयात. सरजी, हा बोला पाटील साहेब बोला. जसं केंद्र, सर्वोच्च न्यायालय आणि कमिटी, राज्य उच्च न्यायालय आणि कमिटी, तसंच जिल्हा सत्र न्यायालय आणि कमिटी आहे का? मग कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या ठिकाणी मानवाधिकार न्यायालय हे कायद्यामध्ये विधिनिर्देश करण्यात आलेलं आहे. जर मानवी हक्कांचं उल्लंघन झालं तर सत्र न्यायालयाकडे त्या संबंधाने आपण दाद मागू शकतो, अशी कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र त्या कायद्यात आता तक्रार दाखल करता येते हे बहुतांशी जिल्हा सत्र न्यायालयाच्या ठिकाणी आहे. मात्र त्या ठिकाणचे फलक लावण्यात आलेले नाही. त्याची विशेष अशी यंत्रणा जशी राज्य मानवी हक्क आयोगाची आहे किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आहे, स्पेशल अशा अभिवक्त्यांची नियुक्त्या ज्या आहेत सरकारी वकिलांच्या, त्या नियुक्त्या आजही आपल्याला झालेल्या दिसत नाहीत किंवा तशा नियुक्त्या नाहीत. या संबंधाने मला असं वाटतं आपल्याकडं ॲडव्होकेट मंडळी जर याच्यामध्ये जॉईन असतील, गोडके सर, थोपटे सर जॉईन आहेत का? ॲडव्होकेट जॉईन आहेत का आपले? मला वाटतं पहिल्या सेगमेंट मध्ये जॉईन होते, दुसऱ्या याच्यामध्ये ते झालेले नाहीत. सरजी, हा सर. केंद्रीय राष्ट्रीय आयोग, राज्याचा राज्य आयोग आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं दिल्ली, मुंबई आणि तुम्ही सत्र न्यायालयात आले जिल्ह्याला. जसं दोघं वरच्या केंद्र आणि राज्याला कमिटी आहे तसं जिल्हा सत्र न्यायालयाला कमिटी आहे का बुवा? नाही, कमिटी नाही. तिथं डायरेक्टली जज नियुक्त असतात. तिथं कमिटी नाही. तिथं कमिटी होत नाही. तिथं डायरेक्ट दाव्याची सुनावणी सुरू होते आणि सत्र न्यायालयाला वाटेल त्या पद्धतीने जर तिथं मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं असेल तर अन्य न्यायालयाप्रमाणे जसे आदेश होतात तसे आदेश त्या ठिकाणी होतील. तिथं कमिटी नसणार. सत्र न्यायालयाच्या ठिकाणी कमिटी नसणार आहे. दावा चालणार तिथं डायरेक्टली. हो ना, ते आलं लक्षात. पण म्हणतात आता कमिट्या वरून येत आहेत तर जिल्ह्यापर्यंत येते का बा कमिटी? असं नाही. निवड दावा चालणार. कोर्टाचे प्रोसेस कामकाज सुरू होणार. आणखी कुणाचे प्रश्न आहेत का या संबंधाने? या कायद्यातल्या तरतुदीच्या संबंधाने आपण गेले 3-4 दिवस याची माहिती पाहिलेली आहे. मुळात या कायद्याच्या पुढचा जो भाग आपल्याला आहे ते कदाचित त्या लेखा परीक्षणाचा भाग होता, त्यांच्या वेतन भत्त्याच्या संबंधातला भाग होता. तो आपल्या कामाशी कदाचित निगडीत नाही, म्हणून कदाचित आपण त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं असेल. मात्र खऱ्या अर्थानं आपला जो आपल्यासाठीचा महत्वाचा भाग होता आपल्याला, तो आपण समजून घेतलेला आहे. याबाबत काय प्रश्न असतील तर आपण नक्की उपस्थित करावे. डॉक्टर साहेब, काय मुद्दा मांडायचा का या संबंधाने? साहेब नाही सर, काही नाही, ठीक आहे. हा पाटील साहेब बोला. अपराध घडल्यापासून 1 वर्षाच्या आत तक्रार दाखल केली पाहिजे. यस. मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करत असताना अपराध घडल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीच्या आतमध्ये जर आपण तक्रार दाखल केली तरच तो मानवी हक्क आयोग त्या संबंधाने चौकशी करेल. 1 वर्षानंतरचा कालावधी उलटून गेला असेल तर मानवी हक्क आयोग अशा तक्रारीची दखल घेणार नाही. हे कायद्यातली तरतूद आहे. ओके सर. या संबंधाने आणखी कोणाला मुद्दे मांडायचे आहेत का? हॅलो. यस. हॅलो. हा रवींद्र सर बोला. हा बरं का,
आता काय होतंय, आपण काही ठिकाणी आता अशा पेपरला बातम्या आल्या की हे मानवी हक्क आयोग किंवा भ्रष्टाचार विरोधी संघटना वगैरे ज्या आहेत यांना शासकीय किंवा कायदेशीर असं कोणतंही स्थान नाही, असं काही अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या कार्यालयातून किंवा असं काय काय पेपरला बातम्या आलेल्या होत्या. किंवा आपण सुद्धा आपण मानवी हक्क आयोगाचे म्हणजे कार्यकर्ते आहोत असं पोलिसांना वगैरे सांगितल्यानंतर ते आपल्याला मुद्दाम आडवा चढवा काहीतरी प्रश्न विचारतात, त्रास देतात आणि तुमचा काय संबंध वगैरे असं विचारतात. तर ऍक्च्युली यावर पर्याय काय केला पाहिजे आणि आपल्या या सामाजिक ज्या संघटना आहेत मानवी हक्क आयोगाच्या, यांना कायदेशीररित्या काय अधिकार, काय हक्क, कर्तव्य आहे? नक्कीच सांगतो. त्या संबंधाने मी नक्कीच आपल्याला माहिती देऊ इच्छितोय. गाईज, आपल्याला रवींद्र सरांचा जो महत्वपूर्ण प्रश्न आपल्या समोर उपस्थित झालेला आहे, त्यांनी उपस्थित केलेला आहे, की ज्या गैर सरकारी संघटना आहेत, ज्या मानवी हक्काच्या संबंधाने कार्यरत आहेत, मानवी हक्काच्या संबंधाने काम करत आहेत, मानवी हक्काची जनजागृती करत आहेत. आता मुळात रवींद्र सरांचे 2 प्रश्न आहेत, की त्यांचे अधिकार काय आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा मी शासनाने केलेल्या अधिनियमासंबंधाची किंवा शासनाने काढलेल्या परिपत्रकासंबंधीची बोलतो आणि नंतर गैर सरकारी संघटनेच्या बाबतीत बोलतो. या संघटनेच्या संबंधाने मानवी हक्काच्या रिलेटेड अशा अनेक संघटना महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. एवढंच नव्हे, देश पातळीवरती जे सरकारी गैर सरकारी संघटना आहेत, जे मानवी हक्कांच्या रिलेटेड काम करतात आणि त्यांची नावं ही मानवी हक्क, ह्युमन राईट्स किंवा अन्य त्याच्याशी पुढे निगडीत जोडून आहेत. जसं आपल्या संस्थेचं मानवी हक्क संरक्षण मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था आहे, तसं अन्य लोकांच्याही वेगळी वेगळी त्याची नावं आहेत. त्या नावं मी आता या ठिकाणी घेत नाही. असे मानवी हक्काच्या रिलेटेड त्यांची नावं आहेत. मात्र काही, जसं आपल्याकडं आता सरकारी बाबूंकडनं माहितीच्या अधिकार कायद्याचं उल्लंघन केलं जातं, त्या माहिती अधिकार कायदा हा ब्लॅकमेलिंगसाठी वापरला जातोय, अशी ओरड सरकारी बाबूंकडनं केली जाते. माहिती अधिकार कार्यकर्ते, हे माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दुरुपयोग केला जातोय, अशी ओरड केली जाते. किंवा आपल्याकडं ज्या पद्धतीनं 498 आणि महिला संरक्षण कायद्याच्या संबंधीने नेहमीच ओरड केली जाते, की महिला महिला या कायद्याचा दुरुपयोग करतायत, महिला कायद्याचा आतूनच ही करतायत. अशा पद्धतीची ओरड ह्या प्रत्येक कायद्याच्या संबंधाने आहे. त्याच पद्धतीने मानवी हक्काच्या संबंधित काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, या संस्थांनी काही संस्थांनी काय गैरकृत्य केलं असेल, त्याबाबतचं माझं दुमत नाही किंवा त्या करतच नाहीत असंही माझं मत नाही. अशा काही संघटनांना दुष्कृत्य नक्कीच केलेलं असेल, पण या दुष्कृत्य रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने, केवळ मी महाराष्ट्र शासनाचं बोलतोय, देशामध्ये हे कुठंही नाही, फक्त महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकारिणीमध्ये 4 जुलै 2018 रोजी एक परिपत्रक जाहीर केलं, परिपत्रक काढण्यात आलं आणि त्या परिपत्रकामध्ये असं नमूद करण्यात आलं, की मानवी हक्क किंवा मानवी ह्युमन राईट्स या नावाच्या किंवा भ्रष्टाचार निर्मूलन या नावाच्या संस्थांमध्ये त्यांची नावं बदलण्यात यावी, त्यांची नावं दुरुस्ती करण्यात यावी. असे नावं असणाऱ्या संस्थांमध्ये ही नावं पुढे चालणार नाहीत, अशा संबंधीचं त्यांनी ते परिपत्रक काढण्यात आलं आणि त्यानंतर त्या परिपत्रकाच्या अनुषंगानं अनेक संस्थांची नावं बदलण्यात आली, अनेक संस्था त्याच्यामधनं बदल झालेला आहे. मुद्दा गाईज, या ठिकाणचा हा प्रश्न उपस्थित राहतोय, की मुळातच आपण मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते आहोत. एकीकडं आपण संविधानाचा अभ्यासक आहोत, संविधानाचा मांडणार आहोत, संविधानाचा प्रचार प्रसार करणारे कार्यकर्ते आहोत. भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला संघटना स्थापण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्थापण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आर्टिकल हे मूलभूत हक्कांमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्या संघटनेचं नाव काय ठरवायचं किंवा नाव काय द्यायचं या संबंधीच्या तरतुदी ह्या जे चॅरिटेबल ऍक्ट आहे, त्याला आपण म्हणतो विश्वस्त अधिनियम, या विश्वस्त अधिनियमामध्ये त्या संस्थेच्या संचालक मंडळाला ते अधिकार आहेत, ना की त्या शासनाच्या कुठल्या यंत्रणेला आहेत. किंवा शासन ठरवून देत नाही की तुमच्या संस्थेचं हे नाव आम्ही तुम्हाला देतोय आणि हे नाव तुम्ही एवढंच नाव ठेवायचं, असं कुठला भाग आहे का किंवा अशी कुठली तरतूद त्या विश्वस्त अधिनियमामध्ये आहे का? तर नाही. विश्वस्त अधिनियमामध्ये त्या संस्थेचं नाव काय ठरवायचं हा अधिकार त्या संचालक मंडळाचा आहे. मात्र आपल्याकडं इम्ब्लेम्स आणि नेम्स हा एक कायदा आहे.
त्याला आपण म्हणतो प्रतीके आणि या संबंधाचा तो कायदा आहे, नॅशनल प्रतीके. या प्रतीकाच्या संबंधाने काही नियम आणि तरतुदी आहेत आणि या तरतुदीच्या ज्या राजप्रतिका आहेत त्या प्रतीकाची नावं त्याच्यामध्ये धारण करता येणार नाहीत, कुठल्याही संघटनेच्या याच्यामध्ये राहणार नाहीत. तर आता त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर महापुरुषांची नावं मंडळांना देता येणार नाहीत, त्या संस्थांना देता येणार नाहीत. ह्याही त्या इंग्लिम्स आणि नेम्स मध्ये तरतुदी आहे. तर मग मला सांगा, आज जी शासनाचेच महामंडळ आहेत, डॉक्टर बाबासाहेब महामंडळ म्हणून आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज महामंडळ आहे किंवा महात्मा फुले ज्योतिबा महामंडळ आहे, ही जी नावं मग शासनच देते, तर या कायद्याचं व्हायोलेशन शासन करतंय का? हा प्रश्न त्या ठिकाणचा आहे. दुसरी गोष्ट, त्याला आणखी इंग्लिम्स आणि नेम मध्ये काय तरतूद आहे की राज्य आणि देश यांच्या नाव असणारं संस्थेच्या नावामध्ये अंतर्भूत नसला पाहिजे, अशी ही तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे इंग्लिम्स आणि नेम्स कायद्यामध्ये. तर त्यामध्ये ही तरतूद आहे. तर मग आपल्याकडे जे वर्तमानपत्र पाहतो आपण किंवा ज्या टीव्ही चॅनल्स पाहतो, यांची संपूर्ण नावं आता जर पाहिलं तर आपल्याला रिपब्लिक भारत हा नाव दिसतंय, टाइम्स ऑफ इंडिया हे नाव दिसतंय, आपल्याकडं महाराष्ट्र टाइम्स हे नाव दिसतंय. मग ही नावं बघायला पाहिजेत त्यांनी. आणि म्हणून हे जी परिपत्रक काढलेलं होतं, या परिपत्रकाला आपल्या संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्या संबंधाने दाद मागितलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आपल्या संस्थेचं आम्ही नाव चेंज करणार नाही, आम्ही बदलणार नाही, तो आमचा कायदेशीर हक्क आहे आणि याच्यामुळं आमच्या आर्टिकल 14चं त्याचबरोबर ती आर्टिकल 21चं आर्टिकल 15चं या ठिकाणी व्हायोलेशन होत आहे. आम्ही कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही, ही आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संबंधाने दाद मागितलेली आहे. तो दावा प्रलंबित आहे. मेहरबान न्यायालयाच्या आदेशानं त्या संबंधाने आपण कृती करू. मेहरबान न्यायालयाचे आदेश त्या ठिकाणी येतील. आता मुद्दा या ठिकाणचा होतो की रवींद्र दमे यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की या मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून जेव्हा समाजात काम करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने काम करता येईल. तर मला असं म्हणायचंय की कुठल्याही संघटनेचा किंवा गैर सरकारी संघटना जेव्हा स्थापन केली जाते त्यावेळेस त्या संघटनेचे ध्येय उद्देश निश्चित केलेले जातात आणि जोपर्यंत ध्येय उद्देश निश्चित होत नाहीत तोपर्यंत ती संघटना नोंदणीकृत होऊ शकत नाही. मग त्या संघटनेच्या ध्येय उद्देशाने काम करत असताना कुणालाही विशेष अधिकार मिळत नाही. त्या संघटनेच्या ध्येय उद्देशाप्रमाणे नोंदणीकृत ध्येय उद्देशाप्रमाणे काम करण्यासाठी तुम्हाला कुठलेही कायदा किंवा कुठलाही व्यक्ती तुम्हाला त्या ठिकाणी अडवू शकत नाही. तुम्ही त्या ध्येय उद्देशाने काम करू शकता, त्यासाठी कुणालाही विचारायची गरज पडत नाही आणि या ठिकाणी कुठलीही यंत्रणा तुम्हाला अडवू शकणार नाही. या संबंधाने आणखी समजलं आपल्याला रवींद्र सर? होय होय समजलं की. काय मुद्दा असेल तर आणखी मांडू शकता आपण. गाईज आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे, त्यामुळं आता आज आपला मानवी हक्क संरक्षण अधिनियम संपलेला आहे. उद्या आपण मानवी हक्क आयोगाकडे तक्रारी कशा दाखल करायच्या, त्या तक्रारींची दखल कशा पद्धतीने घेतली जाते, मानवी हक्क आयोगाकडे स्वतः पीडित किंवा एखाद्याच्या पीडिताच्या संबंधाने थर्ड पार्टी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तुम्ही जर सपोज एक्झाम्पल तुम्ही आता घरी बसलेला आहात आणि टीव्ही वरती एक चित्र पाहत आहात, टीव्ही वरती एक व्हिडिओ बातमीच्या स्वरूपात पाहत आहात की तुमच्या भागामध्ये पोलिसांनी एका नागरिकाला धरून मारहाण केली, त्याला उठबशा करायला लावल्या किंवा त्याला वेगळ्या पद्धतीची कुरूतीची वागणूक दिली. ही बातमी तुम्ही टीव्ही वरती पाहिली आणि त्या बातमी पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की या कायदा अंमलबजावणी यंत्रणेकडनं या ठिकाणी मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे आणि अपप्रतिष्ठा करेल, खऱ्या अर्थानं माणसाच्या सन्मानाची अपप्रतिष्ठा होईल अशा पद्धतीचं कृत्य कायदा व अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून घडलेलं आहे आणि त्याच्या संबंधाने तुम्हाला तक्रार दाखल करायची, तर ती तक्रार कशी राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल करू शकता, त्याला लोकल स्टँडी कशी बनवू शकता, या संबंधाने तुम्हाला उद्या या संबंधाने आपण माहिती पाहणार आहोत. याचबरोबर ती आपण खऱ्या अर्थानं आता आपल्याला विविध ठिकाणी मानवी अधिकार कार्यकर्ता म्हणून किंवा आपण छोटे मोठे कार्यकर्ते म्हणून
सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला वेगळ्या वेगळ्या शासन प्रशासन दरबारी आपल्याला तक्रारी दाखल करायच्या असतात. ह्या तक्रारी दाखल करत असताना आजची जे महत्वाची बाब मी आपल्या समोर आज निदर्शनास आणून इच्छितो की आपल्या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांनी लातूरमध्ये आज काय झालं की लातूरमध्ये दारू विक्री ते करत असणारे की दारू विक्री करणारे जे विक्रेते आहेत, दुकानदार आहेत, या दुकानदाराकडून या दारूची विक्री करत असताना बेकायदेशीर जमाव तर त्या ठिकाणी जमवलाच होता, पण त्याचबरोबर ती कुणाचं तरी माईक चालू आहे, कुणाचं तरी. त्याचबरोबर त्यांनी त्या दारूच्या बॉटलवरती जी किंमत असते त्या किमतीपेक्षा जास्त किमतीने ती दारू विकत असल्याबाबतची दारू प्रतिबंध अधीक्षक लातूर यांना त्यांनी तक्रार केली, का त्यांना फोन केला. फोन केल्यानंतर त्या पोलीस अधीक्षकांनी या आपल्या कार्यकर्त्याला फोनवरनं तक्रारची गैरकृत्याची माहिती घेण्याच्या ऐवजी त्यांना शिवीगाळ केली. या संबंधाने त्यांच्या विरुद्ध गांधीनगर लातूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची स्वतः त्या ठिकाणची प्रक्रिया चालू आहे. ज्यावेळेस आपलं सेगमेंट चालू होतं त्यावेळेस ते त्या ठिकाणी गेलेले होते. ती तक्रार त्या ठिकाणी नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. आता मात्र त्या पोलीस अधीक्षक यांच्याकडनं आपल्या कार्यकर्त्याला वारंवार फोन केला जात आहे, वेगळ्या त्यांच्या अधिकाऱ्याकडनं फोन केला जात आहे आणि त्यांची आम्ही माफी मागतो, आमच्याकडनं चूक झालेली आहे, असं आम्ही वर्तन करायला नको पाहिजे होतं, कशाला तक्रार नोंद करता, अशा संबंधाची विनंती त्या ठिकाणी त्यांच्याकडे केली जात आहे. मात्र आपल्या महादेव सूर्यवंशी यांचं मत आहे की मी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करणार आहे. सामान्य नागरिक म्हणून माझ्या प्रतिष्ठेचं हनन केलेलं आहे. एकीकडं पोलिसांना गैरकृत्याची वर्दी देणं किंवा एखाद्या ठिकाणी बेकायदेशीर कृत्य घडत आहे, बेकायदेशीर असा कृत्य घडून अपराध केला जात आहे, या अपराधाची वर्दी देणं हे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यामध्ये येतं. आणि ज्यावेळेस वर्दी दिली जाते त्यावेळेस त्या वर्दीवरती कारवाई करण्याच्या ऐवजी ज्यांनी तक्रार दिली त्यांना शिवीगाळ करणं हा त्यांच्या लोकसेवकाच्या कर्तव्यातला भाग ठरत नाही आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि उद्या त्याची तक्रार दाखल 100% आज त्याची तक्रार दाखल होईल. या संबंधाने उद्या संपूर्ण वर्तमानपत्राच्या माध्यमातून या संबंधाने आपण आवाज उठवणार आहोत आणि मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे सर्व पदाधिकारी तुमच्या वतीनं मी आश्वासन देतोय की या गैरकृत्याच्या संबंधाने आपण सर्वजण गरज पडली तर महाराष्ट्रातून आवाज उठवण्याची वेळ येईल, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून हा आवाज आपण सर्वजण मिळून या ठिकाणी या घटनेच्या विरुद्ध उठवूया. गाईज थोडासा वेळ राहिलेला आहे, मधीच जर लिंक बंद पडली तर मला वाटतं की आपण या प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी इथं थांबूयात. यस धाराशिव सरकार बोला. हा नमस्कार साहेब. हा बोला सर. हे आता जे तुम्ही सांगितलं लातूरचं सूर्यवंशींचं ते अगदी मला तर अगदी एकदम म्हणजे एवढे मोठे अधीक्षक आहेत आणि त्यांनी असं गैरकृत्य करणं आणि परत माफी मागणं वगैरे, तर त्याच्यासाठी आपली जे तुमच्या वतीनं तुम्ही जे सगळं कार्य करताय, आपले सगळे महाराष्ट्रातले संघटक आणि मी स्वतः आपण सगळे त्याच्याविरोधात आवाज उठवू आणि